लक्ष्मण बोलणकर यांच्याकडून 50 रुपये. महाराष्ट्र सरकारनं महिलांना मानलं बहीण. महाराष्ट्र चालली मुख्यमंत्री योजना हो लाडकी बहीण. महिलांना योजना हो लाडकी बहीण. मुख्यमंत्री योजना हो लाडकी बहीण. काय म्हणते मुख्यमंत्री साहेब? काय म्हणते? बहिणी मी सगळ्याच्या घरी येऊ शकत नाही, तरी सगळ्यांना बँकेत खातं खोला. 2,000 रुपयासाठी हजर बँकेत पैसे नसतील येत सगळं मोठंच खोला. केवायसी करा. आता डबल केवायसी करा. 100 रुपये खर्च करा, येतील पैसे. बहीण भावाचं नातं बँकेत खोला खात. बहीण भावाचं नातं बँकेत खोला खात. हे नातं अखेरपर्यंत टिकून ठेवलं बरं. नाही तर हे रामराज्यापासून विकत नाही आलं. बहीण भावाचं नातं बँकेत ठेवा खात. बहीण भावाचं नातं बँकेत ठेवा खात. खोला खात पोस्टात खोला खात. बँकेत ठेवा खात पोस्टात खोला खात. महिन्याला 1500. एका महिन्यात नाही पडले ना, त्या महिन्यात 3,000च आहे. बहिणीचं काम कसं आहे माहिती आहे का तुम्हाला? पैसे दिले तर लोक बरं आहे, आणि पैसे नाही पडले ना त्याला मतदान करून या. महिन्याला 1500 देवी मदत म्हणून. महिन्याला 1500 देवी मदत म्हणून. काढली सरकारी योजना माझी लाडकी बहीण. काढली मुख्यमंत्री योजना माझी लाडकी बहीण. काढली सरकारी योजना माझी लाडकी बहीण. महाराष्ट्र सरकारनं महिलांना मानलं बहीण. महाराष्ट्र सरकारनं महिलांना मानलं बहीण. काढली सरकारी योजना हो लाडकी बहीण. काढली सरकारी योजना हो लाडकी बहीण. काढली सरकारी योजना लाडकी बहीण. कोणी असे निराधार कोणाला नाही आधार. कोणाला नाही आधार. कोणाला नाही आधार. कोणी निराधार असेल कोणाला आधार नसेल त्याला 1500 रुपयाचा लय मोठा आधार आहे. खरं मोठा बजेटचा विषय नाही. 1500 पण तलेही त्याच्यातून आहे का तुम्ही काय शब्द निघते तो. कोणी असे निराधार कोणाला नाही आधार. आधार कोणाला नाही आधार. कुणाला नाही आधार. कुणाला नाही आधार. वैभव डांगे मीना गाजवून आले आता, आणि कैलास ठाकरे त्यांनी दोघी मिळून 51 बक्षीस दिलं. मंडळ आभारी आहे. मंडळी गावातल्या माणसाला बक्षीस दिला. किती आनंदाची गोष्ट आहे. कोणी असे निराधार कोणाला नाही आधार. कुणाला नाही आधार. कुणाला नाही आधार. त्याला नाही आधार त्याचा भाऊ सरकार. त्याचा भाऊ सरकार. त्याचा भाऊ शिंदे सरकार. महिन्याला 1500. महिन्याला 1500 गेली मदत म्हणून. काढली सरकारी योजना माझी लाडकी बहीण. काढली मुख्यमंत्री योजना माझी लाडकी बहीण. काढली सरकारी योजना माझी लाडकी बहीण. महाराष्ट्र सरकारनं महिलांना मानलं बहीण. महाराष्ट्र सरकारनं महिलांना मानलं बहीण. काढली सरकारी योजना माझी लाडकी बहीण.
होतं तुमचं आपलं काही घेणं नाही. तुमच्या खात्यावर पैसे जमा होत नाही. म्हटलं या सरकार भाऊला सुखी पाहिजे बहीण, सुखी पाहिजे बहीण, सुखी पाहिजे बहीण, बहीण माझी समृद्धी बहीण, माझी समृद्धी बहीण, माझी समृद्धी बहीण. गजानन भाऊ दांडगे 100 रुपये बक्षीस. मंडळ आभारी आहे. काय म्हटलं या सरकार हो ना, काय म्हटलं काय होतं माझी बहीण सुखी पाहिजे. कारण की आतापर्यंत माझ्या बहिणीला खूप त्रास होता. म्हटलं या सरकार भाऊला सुखी पाहिजे बहीण, सुखी पाहिजे बहीण, सुखी पाहिजे बहीण. तो काही बहिणीचे आता लोक खाते खोलेले नव्हते, पण या योजनेमुळे खोलले गेले. खरी गोष्ट आहे. नाही तर याला बँक माहित नव्हतं, त्याला पोस्ट काय होतं माहित नाही. त्या मावसाने त्या निंद्याने आता टाकायला गेला वावरात. आता तर मी म्हणतो 6 महिन्यात तुम्हाला केवायसी करायला जाणं पडते. तेवढ्या हिशोबानं मलकापूरचा बाजार होते. माणूस मागे चालते बाकी पुढे चालते. काही गोष्टी वाढवत आहे. मग म्हटलं या सरकार भाऊला सुखी पाहिजे बहीण, सुखी पाहिजे बहीण, सुखी पाहिजे बहीण, पाहिजे बहीण माझी समृद्धी बहीण, माझी समृद्धी बहीण, माझी समृद्धी बहीण. गजानन भाऊ सोडले बा भाऊ, जास्ती मोठी गोष्ट सांगत नाही. मी काही जास्ती मोठा कलावंत नाहीये, खरी गोष्ट आहे. पण या भगवंतानं थोडीशी बुद्धी दिली म्हणून येऊ आपलं गाणं बसलं. आपले शाहीर सोपाना सोपान गातो गाणं, काली सरकारी योजना माझी लाडकी बहीण, काली मुख्यमंत्री योजना माझी लाडकी बहीण. महाराष्ट्र सरकारनं महिलांना मानलं बहीण, महाराष्ट्र सरकारनं महिलांना मानलं बहीण. काली सरकारी योजना लाडकी बहीण, सरकारी योजना माझी लाडकी बहीण, काली सरकारी योजना माझी लाडकी बहीण, काली मुख्यमंत्री योजना माझी लाडकी बहीण. महाराष्ट्र सरकारनं महिलांना मानलं बहीण, काली सरकारी योजना माझी लाडकी बहीण, काली सरकारी